नमस्कार, मी नेहा. आरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. हिवरखेड धारणी येथे मुख्यमंत्र्यांची प्रचार सभा. नगरपालिकांवर भगवा फडकविण्याचे केले आवाहन. खरीप हंगामानंतर रब्बी हंगामात शेतकरी वैतागला. गव्हाचे बियाणेच उगवले नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार. अयोध्येतील लाईट शो साठी वापरला गेला अकोल्याचा ब्रेन. अभिषेकच्या कल्पक बुद्धीने साकारला गेला जगविख्यात शो. शिवनीमधील अस्वच्छतेचा स्थानिकांना बसतो रोजचा फटका. हद्दवाढीनंतर महापालिकेतील सर्वात दुर्लक्षित भाग म्हणून समोर. रस्त्यावर टँकरचे अग्नितांडव, वाहतूक झाली ठप्प. आगीत टँकरचा काही क्षणात झाला कोळसा. आता सविस्तर बातम्या. अकोल्यातील 3 नगरपालिकांच्या विकासासाठी भाजप कटिबद्ध असून तुम्ही नगरपालिकांवर भगवा फडकवा. भाजप नक्की विकास करेल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री हिवरखेड येथील प्रचार सभेत बोलत होते. या सभेत मी कोणावरही टीका करणार नाही, कारण तिन्ही नगरपालिकांवर भाजपाचेच कमळ फुलणार यात माझ्या मनात शंका नाही. शहरी भागासोबतच ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली जो ब्लूप्रिंट तयार आहे त्याचा लाभ घेण्यासाठी ज्याप्रमाणे केंद्र व राज्यात भाजपाचे सरकार आहे त्याचप्रमाणे नगरपालिकांमध्येही भाजपाची सत्ता येणे आवश्यक आहे. परिवर्तनाच्या या क्रांतीसाठी तिन्ही नगरपालिकांमध्ये भाजपाचा झेंडा फडकला पाहिजे. ज्याप्रमाणे मी तुमच्या मागणीवरून हिवरखेड ग्रामपंचायतीऐवजी तिला नगरपालिका बनवले. आता तुमची पाळी आहे. माझे ऐका. आताच्या वेळी या तिन्ही नगरपालिकांमध्ये 100% भाजपा आलीच पाहिजे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. तात्काळ आपण स्थगिती दिली आणि ही एकमेव घटना अशी आहे गेल्या 5-10 वर्षातली की ग्रामपंचायतीतनं थेट नगर परिषद आपण तुमची तयार करून टाकली आणि आता या ठिकाणी त्याची निवडणूक लागलेली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं आता पहिल्या निवडणुकीत भाजपचाच झेंडा हा नगर परिषदेवर लागला पाहिजे. ही आता तुमची जबाबदारी आहे. तुमचं म्हणणं मी ऐकलेलं आहे. आता माझं म्हणणं ऐकण्याची जबाबदारी ही तुमची आहे. लाडकी बहीण योजना पुढेही सुरू राहील. तसेच तुमच्या हक्काचे जे वाण धरणाचे पाणी आहे ते मी कोणालाही घेऊ देणार नाही. हा संपूर्ण परिसर पर्यटन आणि व्याघ्र प्रकल्पाच्या दृष्टीने पुढे आणला जाईल. केंद्र सरकारच्या सर्व योजनांचा लाभ घ्यायचा असेल आणि परिसराचा कायापालट करायचा असेल तर या तिन्ही नगरपालिकांमध्ये भाजपाचा झेंडा फडकवा असे आवाहन त्यांनी उपस्थित सर्व मतदारांना केले. याप्रसंगी व्यासपीठावर खासदार अनुप धोत्रे, पालकमंत्री आकाश पुणकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार रणधीर सावरकर, आमदार संजय कुटे, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, माजी आमदार बळीराम सिरस्कार, अनिल गावंडे, विजय अग्रवाल, अमित कावरे तसेच हिवरखेड नगरपालिका अध्यक्षपदाच्या उमेदवार सुलभाताई दुतोंडे, अकोटच्या मायाताई धुळे आणि तेल्हारा नगरपालिका अध्यक्षपदाच्या उमेदवार वैशालीताई पालीवाल आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री सभास्थळी येण्यापूर्वी खासदार अनुप धोत्रे, पालकमंत्री आकाश पुणकर आणि आमदार प्रकाश भारसाकळे यांनी सर्व भाजपा उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले. अमरावती जिल्ह्यातील 12 ठिकाणचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. धारणी व चिखलदरासह मेळघाटसाठी पिण्याच्या पाण्याच्या योजनेअंतर्गत हर घर पाणी अंतर्गत देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. 54 कोटी चिखलदरा व 52 कोटीची धारणीकरिता पिण्याच्या पाण्याची योजना आणण्यात येईल असे सांगितले. नवनीत राणा यांचे मेळघाट वासियांसोबत पारंपरिक नाते असून चिखलदरा, धारणी व मेळघाट वासियांच्या आशीर्वादाने आता आमची लहान बहीण नवनीत राणा माझी खासदार राहणार नाही असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. महाबळेश्वरच्या धर्तीवर चिखलदऱ्याचा विकास करून चिखलदरा व धारणी येथे रस्ते,
पिण्याचे पाणी, ऊर्जा, स्वच्छता, वन विभागाचा विकास पूर्ण करण्यासाठी ताकद देणार अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली. देवाभाऊ सर्व लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ आहेत. पंतप्रधान मोदींजी व देवाभाऊंच्या माध्यमातून मेळघाटमध्ये जलजीवन मिशन व मोठ्या प्रकल्पासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याचे नवनीत राणा म्हणाल्या. यावेळी निवडणूक प्रभारी आमदार संजय कुटे, खासदार डॉक्टर अनिल बोंडे, आमदार केवलराम काळे, आमदार प्रवीण तायडे, आमदार राजेश वानखडे, प्रभुदास भिलावेकर, प्रवीण पोटे, आल्हाद कलोती, सुमित्रा कास्तेकर, गोपाल चंदन, रमेश मावस्कर, सुधीर रसे, नैना जोशी, सदाशिव खडके, रेखा मावस्कर, सुनील चौथमल, राजेंद्र सोमवंशी, विवेक नवलाखे, दिलीप चव्हाण, तुषार खेरडे, आलोक अलोकार यांची उपस्थिती होती. बार्शीटाकडीमधील आनंद ॲग्रोटेक कृषी केंद्रातून खरेदी केलेले गव्हाचे बियाणे उगवलेच नाही अशी ओरड शेतकरी करीत आहेत, तर काही शेतकऱ्यांनी कमी उगवण झाल्याचे म्हटले आहे. कृषी अधिकारी आणि विक्रेते यांची मिलीभगत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. आज काही शेतकरी संबंधित कृषी केंद्रावर आले होते, त्यांना न्याय हवा आहे. नागेश वासुदेव राऊत या शेतकऱ्यांनी सांगितले की या संदर्भात आपण कृषी विभागाकडे तक्रार केली, तेव्हा कृषी अधिकारी कैलास राठोड यांनी तुम्हाला एक गव्हाची बॅग आणि 500 रुपये देऊ असे सांगितले, परंतु अद्याप काहीही मिळाले नाही. दुकानदार म्हणतात बियाणे कंपनीकडून येतात, मी काही करू शकत नाही, परंतु आम्हाला निकृष्ट बियाणे मिळाले, तसेच पेरणी खर्च वाया गेला. एक शेतकरी म्हणाले, माझे भाग नंबर 2 सर्वे नंबर 267/3 असून मी काही दिवसांपूर्वी गव्हाचे बियाणे घेतले, मला पक्के बिल देण्यात आले नाही. शेत पेरल्यानंतर पीक निघाले नाही, मला डुप्लिकेट बियाणे देण्यात आले. याची तक्रार दुकानदाराकडे केली असता मला कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार देण्यास सांगण्यात आले. कृषी अधिकारी यांना तक्रार दिली असता मला सांगितले की कंपनी खूप मोठी असून तुम्ही या कंपनीचे काही एक वाकडं करू शकत नाही. नापिकी झाली तर मला फाशी घ्यायची वेळ येईल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणी वरिष्ठांनी लक्ष घालून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत. बार्शीटाकळी तालुका प्रतिनिधी आझम खान यांचा रिपोर्ट. बार्शीटाकळी तालुका प्रतिनिधी आझम खान. इथं आनंद ॲग्रोटेकवर या शेतकऱ्यांनी गहू पेरलेले आहेत, पण ते गहू बोगस असून तिथं कोणत्याही प्रकारचं पीक निघालेलं नाहीये. आज इथं सगळे शेतकरी वर्ग इथं दुकानावर आलेले आहेत, पण दुकानदार त्यांचं काही ऐकून घ्यायला तयार नाहीये. आपण या शेतकऱ्यांची भेट घेऊ. इथं दादा, तुमचं नाव काय? नागेश वासुदेव राऊत. अच्छा, काय तुम्ही इथं कशासाठी आलेले? बोगस बियाण्याबद्दल जे आमचे इथं बोगस बियाणं निघालं त्याच्याबद्दल आम्ही इथं कंप्लेंट घेऊन आलेलो आहे. अच्छा, तर यांचं काय म्हणणं आहे? यांचं म्हणणं आहे की याच्यामध्ये काही होऊ शकत नाही, भरपाई आम्ही काही देऊ शकत नाही. ते कंपनीकडून आलेलं आम्हाला केलेली आहे. हो, तक्रार केलेली आहे आम्ही कृषी विभाग मध्ये. हे तक्रार कॉपी. काय म्हणणं त्यांचं? त्यांचं ते एकच म्हणणं आलेलं आहे की तुम्हाला आम्ही एक कृषी केंद्राकडून, आनंद कृषी केंद्राकडून एक गव्हाची बॅग आणि पेरणीसाठी 500 रुपये देतो. अच्छा, पण जे कृषी विभाग जे कृषी अधिकारी आहेत कैलास राठोड यांनी संबंधित या आनंद ट्रेडरवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. अच्छा, व आम्हाला उडवाउडवीचे उत्तर देऊन आम्हाला इथून त्यांनी वापस पाठवले. किती एकर शेत पेरलं तुम्ही? शेत आमचं 1.5 एकर. अच्छा, तुमचं शेत गहू निघालेलं नाहीये? गहू निघाला पण पतला निघाला. गहू खराब आहे. गहू खराब आहे. बी खराब आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, यांना त्यांनी त्या साहेबांनी असं म्हटलं की तुम्ही या आपलं आनंद ॲग्रोटेक जे मालक आहेत त्यांच्या समोर तुम्ही टिकू नाही शकत. काऊन टिकू शकत ना? टिकू नाही शकत म्हणजे याच्याबद्दल तुम्ही जे केस लढू नाही शकताल, मग हे पैशाला लावून तुम्हाला मागं घेतील. तुम्ही तुमचं काम धंदा सोडून हे करून घ्या, मॅनेज घ्या, 500 रुपये घ्या आणि 500 रुपयात म्हणजे कास्तकाराला विकत घेण्याचा प्रयत्न चालू आहे. नहीं, बोगस बयान है ना, काश्तकार के वाली कुछ नहीं है. कृषि अधिकारी सब मिली भगत है इनकी, कोई लेना देना नहीं है. तुम ये बोलते कि भाई तुम कृषि अधिकारी भी बोलता है ये मिली भगत है, इनके दुकान से जो बयान लेकर तुम टिकते नहीं, ये नहीं, तुम्ही काश्तकार का वाली कोण? जर कृषी अधिकारी वगैरे याच्यावर कारवाई नाही केली तर आम्ही कृषी अधिकाऱ्याला खुर्चीवर बांधून बाहेर काढणार आहोत. याने तात्काळ या कृषी अधिकाऱ्यांना यांच्यावर कारवाई करायची. कुठून बियाणं आणलं, कसं आलं हे दुकानदाराला विचारणा करायला पाहिजे. त्याच्या विरुद्ध शेतकऱ्याला धमकावून ते वापस करत आहेत. जर पूर्ण कारवाई नाही झाली, शिवसेनेच्या वतीने आम्ही तिथे जाऊन आंदोलन करू. बार्शीटाकळी तालुका प्रतिनिधी आझम खान. अकोल्यातील युवा डिजिटल कलाकार अभिषेक मानोरकर यांनी तयार केलेला लेझर शो सध्या सोशल मीडियावर आकर्षक ठरत आहे. उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य आणि सूक्ष्म दृष्टिकोनातून तयार केलेला हा लेझर शो रामभक्तांच्या मनात अभिमानाची भावना जागृत करणारे ठरत आहे.
या लाईट शोद्वारे व्हिडिओमध्ये मंदिराचे प्रवेशद्वार, विस्तीर्ण प्रांगण, सभामंडप, शिल्पसज्ज खांब तसेच गर्भगृहाकडे जाणारा मार्ग यांचे अचूक आणि आकर्षक दर्शन दिले आहे. वास्तवदर्शी प्रकाश योजना आणि वस्तूतील नक्षीकामाचे बारकावे जपून केलेले हे प्रस्तुतीकरण लक्षवेधी ठरले. तसेच अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या मुख्य शिखरावर श्री सीतारामजींची अद्भुत छटा व लेझर शोमधून भगवान श्रीराम व माता सीतांच्या विवाहाचा प्रसंग सादर करण्यात आला. डिजिटल क्षेत्रात नव्याने पुढे येणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल अशा शब्दात मानोरकर यांचे कौतुक होत आहे. परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुंदर समन्वय साधत धार्मिक सांस्कृतिक दृष्टिकोनातून त्यांनी केलेल्या या कामाचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत असून आगामी काळात अशा आणखी अनेक प्रकल्पांवर काम करण्याचा त्यांचा मानस असल्याचे कळते. अभिषेक मानोरकर यांच्या या सृजनशील डिजिटल योगदानामुळे अकोल्याची कला व कौशल्याची परंपरा नव्या आधुनिक रूपात उजळून निघत असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. अयोध्येत राम मंदिरावर ध्वजारोहण सोहळा आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यासाठीचा लेझर शो अकोला येथील अभिषेक मानोरकर या युवकाने तयार केला. त्यासाठी अभिषेक यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 3-4 दिवस रात्रंदिवस जागून काम करावे लागले. काल फायनल झाले. ॲनिमेशन क्षेत्रात गेली 15 वर्षे आपण काम करीत आहोत. मुंबईतील सर्कल क्रिएशन EDS साठी आपण कार्य करतो असे अभिषेक मानोरकर यांनी सांगितले. यापूर्वी उज्जैन येथील महाकाल कॉरिडॉरचा लेझर शो आपण केला होता. लेझर मॅचिंग संध्याकाळी करावे लागते. त्यात अनेक अडचणी येतात. योग्य प्रोजेक्शनसाठी 5-6 मोठे प्रोजेक्टर लागतात. त्यांची चाचणी होऊन राम मंदिरावर लेझर शो ओके झाले. आयोजकांचे समाधान झाले. त्यामुळे कष्टाची चीज झाल्याची भावना आहे असे अभिषेक मानोरकर यांनी RRC न्यूज सोबत बोलताना स्पष्ट केले. नाही, याच्यात संदेश म्हणण्यापेक्षा याच्यात आपण काही गोष्टी दाखवतो की ज्या पॉसिबल नाही आहेत अशा गोष्टी आपण तिथे करतो आणि ते लोकांना आकर्षित होतं. तुम्ही जर पाहिलं असेल तर एक मोराचं जे आहे ते मोराचे पीस एकदम मोठे मोठे आहेत आणि ते पूर्ण त्या मंदिरावर फिरून राहिले. ते पिसारा म्हणजे उघडून राहिला तो पूर्ण अक्षरशः. ते बघणाऱ्यांना खूप आनंद एकदम आकर्षित केलं जातं की हा वेगळंच काहीतरी आहे. त्यानंतर त्या मंदिराला आपण गोल्डनमध्ये केलं आहे. त्या मंदिराला आपण म्हणजे पूर्ण गोल्डमध्ये करून टाकलं आहे. त्याची पूर्ण फुलांनी सजावट केली आहे. आपण शेवटी आपण त्याला लाईट्स वगैरे लावले आहेत. काही जे दिवे आहेत पूर्ण दिव्यांनी त्याला सजवलं आहे. आपण रोषणाई पूर्ण आपण केली आहे त्याच्यात. ह्याच्यात वेळ खूप कमी असतो. म्हणजे याला कमीत कमी जेवढा जास्तीत जास्त वेळ जाईल तेवढा ते काम उत्कृष्ट होतं. पण आता कसं असतं की या जेव्हा इव्हेंट्स वगैरे असतात तर त्याला खूप कमी वेळ असतो. आपण हे कमीत कमी 4 ते 5 दिवसात केलं. पण याला कमीत कमी 15 ते 20 दिवस लागतात. 4 ते 5 दिवस आपण केला आणि आपण ते अकोल्यात राहून केलं आहे खास करून. आणि आमचे जे सर वगैरे आहेत त्यांचे जे मार्गदर्शन आहेत त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं कसं काय नाही करत. त्यानुसार आम्ही इथून केलं. सगळ्या गोष्टी ऑनलाईन झाल्या आहेत. त्यामुळे इथून आम्ही रात्री फाईल पाठवायचो. ती फाईल अपडेट व्हायची तिथून लगेच रिव्ह्यू व्हायचा की हे चेंजेस करून द्या. हातोहात चेंजेस करून आम्ही डे नाईट करून हे काम केलं. शिवणी परिसरात गेल्या काही दिवसांपासून दुर्गंधी आणि अस्वच्छता निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. परिसरातील मुख्य नाल्यांची साफसफाई न झाल्यामुळे त्यात प्लास्टिकच्या पिशव्या, कचरा आणि विविध प्रकारची घाण साचली आहे. दिवसेंदिवस नाल्याची दुर्गंधी वाढत असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. स्थानिक रहिवाशांनी अनेक वेळा संबंधित विभागाकडे तक्रार नोंदवल्या, परंतु अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या निष्क्रियतेबद्दल नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. नाल्यांच्या दुरावस्थेमुळे परिसरात डासांचे प्रमाणही लक्षणीय वाढले असून डेंग्यू, मलेरिया यासारख्या आजारांचा धोका वाढला आहे. नाल्यांची साफसफाई करून परिसरातील दुर्गंधी आणि डासांचे वाढते प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्या अशी नागरिकांची मागणी आहे. संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. मी शिवणीला राहते. इथं आमच्या इथं नाली काढणारे वगैरे येत नाही आणि कचऱ्याची गाडी पण येत नाही. खूप इथं गंदगी आहे. इथं असं कचरा वगैरे सर्व असं घाण, कचऱ्याची गाडी पण येत नाही आणि नाली काढणारे पण येत नाही. किती वेळा आम्ही तक्रारी केल्या, सांगितलं पण तरी पण आमचं ऐकतच नाही. अकोला शहरात दर महिन्याला सुमारे 1 कोटी रुपयांचा मांसाहार विकला जात आहे. पण सुविधांच्या नावाने बोंब बसून महापालिका शहरात खुल्यावर विक्री होणाऱ्या मांसाहारावर कुठेही कारवाई करताना दिसत नाही. काही नागरिकांसाठी खाद्यपदार्थ असताना त्यासाठीचे सर्व नियम धाब्यावर बसवले जात आहेत.
अकोल्यात दर महिन्याला सुमारे 1 कोटी रुपयांचा मांसाहार विकला जातो. मांसाहाराची मोठ्या प्रमाणात विक्री होत असताना त्या संबंधीच्या सुविधांच्या नावाने बोंब आहे. शहरात खुल्यावर विक्री होणाऱ्या मांसाहारावर महापालिका कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. काही नागरिकांसाठी महत्त्वाच्या खाद्यपदार्थ असलेल्या मांसाहाराच्या विक्रीसाठीचे सर्व नियम धाब्यावर बसवले जात आहेत. शहरात कार्यरत असलेले अनधिकृत कत्तलखाने जलप्रदूषणासाठी जबाबदार ठरत आहेत. अकोला शहरात दर महिन्याला सुमारे 1 कोटी रुपयांचा मांसाहार विकला जात असल्याचा अंदाज आहे. ही विक्री मोठ्या प्रमाणावर होत असली तरी मांसाहाराशी संबंधित स्वच्छता आणि इतर सुविधा शहरात उपलब्ध नाहीत. महापालिका प्रशासनाने या विषयाकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. शहरात अनेक ठिकाणी खुल्यावर मांसाहाराची विक्री होत असते, परंतु महापालिका प्रशासनाकडून यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. मांसाहाराच्या विक्रीसाठी शासनाने घालून दिलेले आरोग्य आणि स्वच्छतेचे सर्व नियम सध्या शहरात पायदळी तुडवले जात आहेत. विशेषतः शहरातील अनेक ठिकाणी असलेले अनधिकृत कत्तलखाने थेट शहराच्या जलप्रदूषणाला हातभार लावत आहेत, ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महापालिकेच्या शहरात किती अधिकृत कत्तलखाने आहेत याबद्दलच प्रश्नचिन्ह आहे. याचा सर्वाधिक फटका नागरिकांच्या आरोग्याला बसत आहे. लोकसभा आणि विधानसभेत ज्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच गंभीर आजारी मतदारांना घरून मतदान करण्याची सुविधा देण्यात आली होती, ती सुविधा यावेळी नगरपालिका निवडणुकीत अद्याप उपलब्ध न झाल्यामुळे या मतदारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दिव्यांग, गंभीरपणे आजारी आणि वृद्ध मतदारांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलेली घरून मतदानाची सुविधा यावेळी नगर परिषद निवडणुकीत उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. यामुळे अनेक मतदारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या संबंधात निवडणूक आयोगांकडून स्थानिक निवडणूक अधिकाऱ्याला कोणतीही अधिकृत सूचना मिळालेली नाही अशी माहिती आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत होम वोटिंगची सुविधा मिळाल्यानंतर नगरपालिका निवडणुकीतही ही सुविधा मिळेल अशी अपेक्षा या मतदारांना होती, जेणेकरून सर्वसमावेशक मतदान होऊ शकेल. परंतु या नगरपालिका निवडणुकीत ही सुविधा उपलब्ध न केल्यामुळे हे सर्व मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता दिसत आहे. नगरपालिका निवडणुकीत एक मत महत्त्वाचे असते, तसेच उमेदवारांना प्रचारासाठी केवळ 4 दिवस मिळत आहेत. अशा परिस्थितीत सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना खूप मेहनत करावी लागत आहे. दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर आजारी मतदारांना ही सुविधा न मिळाल्याने उमेदवारांना त्यांना घरून मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. या सर्व बाबी लक्षात घेता निवडणूक आयोगाने लोकसभा आणि विधानसभेप्रमाणे या मतदारांना घरून मतदान करण्याची सुविधा द्यावी अशी मागणी या मतदारांसोबतच सामाजिक संघटना देखील करत आहेत. दर्यापूर तालुक्यात शहानूर पाणीपुरवठा योजनेचे भगीरथ अकोटचे आमदार प्रकाश पाटील भारसाकडे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. नामदेवराव जावरकर यांच्या संस्थेला मिळालेली जागा न्यायालयीन प्रक्रिया करून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पुन्हा नगर परिषदला मिळवून देऊन त्यासाठी 8 कोटी रुपयांची सुसज्ज इमारतीचे बांधकाम करून आणून ते पूर्णत्वास नेली. नगर परिषदेचे कामकाज त्या ठिकाणी सुरू आहे. भुयारी गटार योजना तसेच अन्य विकास कामासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली. दर्यापूरचा आमदार असताना 156 गावे आणि 2 शहराला जोडणारी शहानूर पाणीपुरवठा योजना आणली. त्यामुळे दर्यापूरकरांना शुद्ध पाणी मिळाले. आता शहरातील सांडपाणी सुद्धा गावाबाहेर जाण्यासाठी 300 कोटी रुपयांची शहरात भुयारी गटार योजना आणून ते पूर्णत्वास नेण्याची माझे स्वप्न असल्याचे आमदार प्रकाश पाटील भारसाकडे यांनी सांगितले. भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नलिनी भारसाकडे या नगराध्यक्ष असताना त्यांनी कोट्यावधी रुपयांची विकासात्मक कामे दर्यापूर शहरात केली. बनोसा आणि बाभडीला जोडणारा 8 कोटी रुपयांचा पूल बांधण्यात आला. त्यामुळे नागरिकांची समस्या सुटली. मोठ्या प्रमाणात दर्यापूर शहराचा विकास झाल्यावरही विरोधक मात्र चुकीचा प्रचार करतात. त्यामुळे जनता त्यांना कंटाळली असून खोट्या प्रचाराच्या भूलथापांना बळी न पडता भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट या महायुतीतील सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या. दर्यापूर शहराच्या विकासात कुठलीही निधीची कमतरता राहणार नाही. केंद्रात मोदीजींच्या नेतृत्वात तर राज्यात देवेंद्रजींच्या नेतृत्वात सत्ता असून कोट्यावधी रुपयांचा विकासात्मक निधी दर्यापूर शहराला मिळणार असल्याचेही आमदार भारसाकडे म्हणाले. आज आम्ही 7 करोड रुपये खर्च करून अकोला पुतळा निर्माण केला. त्याचा पुतळा निर्माण केला. 40 लाख रुपयाचा पुतळा आज तिथं विराजमान होऊन राहिला. तशीच कल्पना 90 मध्ये पण ते साकार होऊ नाही शकले.
तिथं जागेचा अभाव होता आणि आपल्याला समोरच्या व्यक्तींनी जी जागा दिली नाही म्हणून ती एक कल्पना त्या शहराच्या विषयी मोठी झाली. हे आपलं दैवत आहे आणि दैवताचं आपण ते करू नाही शकलो, हे दुःख माझ्या मनाशी. पण नगरपालिका करण्याचं आपलं ध्येय होतं, तर तिची भागणार करून आज हायकोर्टापर्यंत केस चालू आहे. पण बिल्डिंग आज त्या जागेवर थाटाचा उभी आहे. आमचं प्रशासन थाटाचं काम करून राहिलं. आपण या शहराच्या वैभवात भरभराचं काम केलं, आपण त्याच्यावर चाललो नाही. या लोकांची मागणी होती की हे शहरामध्ये आलं पाहिजे, माझी कल्पना होती. आम्ही पाठपुरावे केले आणि त्या दृष्टीनं आपण सरकारकडून ऑर्डर घेऊन हा संपूर्ण भाग हा शहरामध्ये मर्ज केला आपण आणि आता याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही त्याची खात्री द्यायसाठी इथं मी आलो. आणि त्या दृष्टीनं आमचे उमेदवार मधुकरराव चव्हाण यांचे चिरंजीव आहेत आणि उमदा आयुष्याचा माणूस आहे, त्याला आपण निवडून दिलं तर या परिसराचा विकास होईल आणि मी सुद्धा त्याच्यामध्ये भाग घेतो. दुसरे उमेदवार आहे लांडे तुमच्या भागातलेच आहेत आणि यांना आपण निवडून द्या. माझी विनंती आहे, नगराध्यक्षाचे उमेदवार आहे आता त्याचं नाव घेऊ की काय करू, मध्ये भाषा करू उमेदवार. यावेळी भाजपाच्या उमेदवार नलिनीताई भारसाकडे यांनी सुद्धा जनतेचे आशीर्वाद घेऊन सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले. भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नलिनीताई भारसाकडे तसेच वार्ड क्रमांक 12 मधील उमेदवार रोशन चव्हाण, महिला उमेदवार दीपाली लांडे यांच्या प्रचारार्थ तसेच साई नगरातल्या बूथचे उद्घाटन आमदार प्रकाश पाटील भारसाकडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते गिरधर बोरखडे, सिद्धार्थ वानखडे, विष्णुभाऊ कुऱ्हाडे, शहराध्यक्ष मेघा भारती, भाजपाचे नेते मदन पाटील बायस्कर, माजी शहराध्यक्ष रवींद्र ढोकणे, अनिल कुंडलवाल, विजय मेंढे, माणिकराव मानकर, ग्रामीणचे तालुकाध्यक्ष स्वप्नील गावंडे, संजय भारसाकडे, विजय भारसाकडे, सलीम भाई घाणीवाले, वर्षा कावडकर, कृष्णा स्वामी, राजा हुसेन, दादाराव खरड, वरुडकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. अतिवृष्टीमुळे खरडून गेलेल्या जमिनीची पोत सुधारण्यासाठी शासन मदत करणार होते, पण ती घोषणा हवेत विरल्याचे चित्र आहे. सरकारच्या ढिसाळ धोरणामुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीने शेतीचे खूप मोठे नुकसान झाले आहे. खरडून गेलेल्या जमिनीची कस जाऊन किमान 5 ते 6 वर्षे सदर जमिनीचा पोत सुधारण्यास वेळ लागणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी काही लाख रुपयांची मदत करणार असल्याची घोषणा सरकारने केली होती. मात्र जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीकाठच्या शेतकऱ्यांना अद्यापही शासकीय मदत मिळाली नसल्यामुळे अनेक शेतकरी बोलत आहेत. परिणामी महायुती सरकार वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांची उपेक्षा करीत असल्याची चर्चा जोर धरत आहे. शासनाने याची त्वरित दखल घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. वाशिम मधील रिसोड तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या जमिनी उभ्या पिकांसहित संपूर्णतः खरडून गेल्या आहेत. सुपीक गाळ पुरात वाहून गेल्याने सदर जमिनीचा कस जाऊन त्या नापीक झाल्या आहेत. त्यामुळे पुढील रब्बी व खरीप हंगामात अशा जमिनीतील उत्पादन क्षमता खूप कमी झाली आहे. परिणामी शेती व्यवसायावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. अशा परिस्थितीत खरडून गेलेल्या जमिनींसाठी सरकारने मदत म्हणून हेक्टरी विशेष पॅकेज देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु सदर पॅकेजची घोषणा हवेतच विरल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची उपेक्षा होत आहे. त्यामुळे सरकार विरोधात शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत. मी सचिन पराड, शेतकरी बाळखेड. यावर्षी खरीपात आमच्या नदीला पैनगंगा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला होता. जवळपास 10 ते 15 वर्षापासून एवढा पूर भयानक आला नव्हता. यावर्षी पीक तर गेलेच गेले, तरी सुद्धा जमिनीतील माती सुद्धा भरपूर प्रमाणात वाहून गेली. मोठे मोठे गड्डे पडले. सरकार जी मदत करत आहे ती तुटपुंजी आहे, ती भरून निघण्यासारखी नाही आमची झालेले नुकसान. आणि वारंवार आम्ही प्रशासनाकडे तसेच लोकप्रतिनिधींकडे वारंवार
त्याची पाठपुरावा केला तरी सुद्धा अजून त्या अद्यापर्यंत सरकार म्हणते या खरडून गेलेल्या जमिनींना 2.5 ते 3 लाखापर्यंत मदत देणार, पण अद्यापर्यंत कुठलीही आमच्याकडे माहिती आलेली नाही आणि त्यापासून आम्ही वंचित राहतो का काय अशी आम्हाला शंका येत आहे. अकोटफैल परिसरातील राजू नगरमध्ये सोमवारी पतीने पत्नीवर चाकूने हल्ला करून तिची हत्या केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. आज आरोपीला न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायाधीशांनी त्याला 1 दिवसीय पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. अकोटफैल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजूनगरमध्ये सोमवारी सकाळी आरोपी पती शेख राजू याने आपल्या पत्नी शेख शमीन हिचा गळा चिरून खून केला होता. घटना घडल्यावर पसार झालेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली होती. आज या हत्या प्रकरणातील आरोपीला तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात हजर केले. आरोपींच्या वतीने बाजू मांडणाऱ्या अधिवक्त्यांनी असा युक्तिवाद केला की आरोपींकडून हत्या करण्यासाठी वापरलेली सामग्री आणि इतर वस्तू पोलिसांनी जप्त केल्या आहेत, त्यामुळे आरोपीला पोलीस कोठडीची गरज नाही. सरकारी पक्षाने अधिवक्ता आणि तपास अधिकाऱ्यांच्या दलील ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी आरोपीला 1 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. अकोला शहरातील विविध भागात प्रतिष्ठाने आणि हॉटेलसमोर उभी असलेली वाहने आता एक गंभीर अतिक्रमण समस्या बनत आहे. यामुळे शहरातील नागरिकांची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ही गुंतागुंतीची समस्या सोडवण्यासाठी महापालिका प्रशासन कधी लक्ष देईल हाच खरा प्रश्न आहे. शहरातील वाढते अतिक्रमण ही एक मोठी समस्या बनली आहे. एखादे वाहन चुकीच्या पद्धतीने पार्क झाले तरी संपूर्ण रस्ता ब्लॉक होतो. शहरात वाहतूक सुरळीत राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे, परंतु अकोला शहराचा विकास होत असताना शॉपिंग मॉल कॉम्प्लेक्स मुख्य मार्गांवरही पार्किंगची पुरेशी व्यवस्था नाही. यामुळे नागरिकांची नेहमीच गैरसोय होते आणि ही समस्या तात्काळ सोडवणे गरजेचे आहे. दुचाकी वाहनांविरुद्ध टोईंग पथक कारवाई करते, मात्र कुठेही उभ्या राहणाऱ्या 4 चाकी वाहनांवर कारवाई का केली जात नाही असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. या समस्येकडे प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन पार्किंगसाठी योग्य नियोजन केल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो. अमरावती जिल्ह्यातून मध्य प्रदेशातून अकोला येथे केमिकल घेऊन जाणाऱ्या टँकरचा माऊली जहागीर गावानजीक मंगळवारी सकाळी 10:30 वाजताच्या दरम्यान अपघात झाला. काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले व काही क्षणातच संपूर्ण टँकरचा कोळसा झाला. या अग्नितांडवमुळे माऊली जहागीर परिसरात काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलीस आणि अग्निशमन दलाच्या चमूने तातडीने घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. मध्य प्रदेश येथून अकोला येथे केमिकल घेऊन जात असताना माऊली जहागीर गावाजवळ रस्त्याचे काम सुरू असल्याने चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटल्याने टँकरचा अपघात होऊन टँकर पलटी झाला आणि क्षणात टँकरने पेट घेतला. चालकाने चातुर्य व प्रसंगावधान दाखवत तात्काळ वाहनाबाहेर उडी मारली आणि स्वतःचा जीव वाचवला. टँकरमध्ये केमिकल असल्याने अग्नितांडव आणखीन वाढण्याची शक्यता होती. परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चमूने घटनास्थळी धाव घेत शर्थीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. आगीचे प्रमाण तीव्र असल्याने दलाला मोठी कसरत करावी लागली. दरम्यान राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली. दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. स्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता दिसताच माऊली जहागीर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत कडू यांनी तातडीने परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. त्यांनी MIDC मार्गे वाहतूक वळवून महामार्गावरील कोंडी मोठ्या प्रमाणात कमी केली आणि काही वेळातच वाहतूक सुरळीत केली. घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. पेटत्या टँकरचे दृश्य पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढत होती. मात्र पोलिसांनी सतर्कता दाखवत सर्वांना सुरक्षित अंतरावर ठेवले. घटनेची पोलिसांनी नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. हिवरखेड धारणी येथे मुख्यमंत्र्यांची प्रचार सभा. नगरपालिकांवर भगवा फडकविण्याचे केले आवाहन. खरीप हंगामानंतर रब्बी हंगामात शेतकरी वैतागला. गव्हाचे बियाणेच उगवले नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार. अयोध्येतील लाईट शो साठी वापरला गेला अकोल्याचा ब्रेन. अभिषेकच्या कल्पक बुद्धीने साकारला गेला
जगविख्यात शो. शिवनीमधील अस्वच्छतेचा स्थानिकांना बसतो रोजचा फटका. हद्दवाढीनंतर महापालिकेतील सर्वात दुर्लक्षित भाग म्हणून समोर. रस्त्यावर टँकरचे अग्नितांडव, वाहतूक झाली ठप्प. आगीत टँकरचा काही क्षणात झाला कोळसा. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,40,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे युट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.